तुम्हाला एखाद्या जागेवरती जायचं असतं, पण त्या जागेवरती कसं जायचं हे तुम्हाला ज्या वेळेला माहिती नसतं, त्यावेळेला तुम्ही गुगल मॅपचा आधार घेता. पण तो गुगल मॅप जर तुम्हाला असं सांगत असेल की ही जागा हॉन्टेड आहे, तर आजची आपली स्टोरी अशाच एका प्लेसची आहे, जिकडे गुगलवरती त्या जागेला जर सर्च केलं तर गुगल मॅप असं सांगतं की ही जागा हॉन्टेड आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची स्टोरी आपल्या गोव्याच्या एका चर्चची आहे. असा चर्च जे की त्याला गुगल मॅपवरती सर्च केलं की तो चर्च हॉन्टेड आहे असं गुगल मॅप सांगतो. तर हा चर्च आहे गोव्यामधला. गोव्याच्या दक्षिण भागामध्ये काउन्सिलिंग नावाचं एक गाव आहे. त्या गावाच्या एका टेकडीवरती हा चर्च आहे, ज्याच्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे ते एकदम सुंदर, शांत आणि धार्मिक ठिकाण असं वाटतं. पण या जागेचा जो काही इतिहास आहे तो खूप भयंकर आहे. जशी इकडे रात्र होते तसं इकडे काही ना काहीतरी वेगवेगळ्या विचित्र गोष्टी घडायला लागतात. या चर्चची जी काही स्टोरी लोकांकडून ऐकली आहे किंवा ऐकवली जाते तिकडच्या स्थानिक लोकांकडून, तर ती अशी आहे की पोर्तुगीज येण्याआधी या भागावरती स्थानिक सरदार आणि छोटे छोटे राजे राज्य करत होते. लोकांमध्ये परंपरागत ही स्टोरी सांगितली जाते आणि 3 वेगवेगळे स्थानिक राजे सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. टेकडीवरती नियंत्रण मिळवला तर आसपासचा किनारी भाग, शेती आणि मार्ग यावरती ताबा मिळवता येईल, म्हणून हे ठिकाण खूप महत्त्वाचे होते. त्या 3 राजांपैकी जो एक राजा होता तो खूप जास्त चलाक होता. त्या 2 राजांना जेवायचं आमंत्रण दिलं की आपल्या जे काही वाद आहेत ते आपण मिटवूया आणि आपण आपल्यामध्ये मैत्री तयार करूया, मैत्री बनवूया. तर जसं त्या राजाने हा विचार केला तसं त्यांना निमंत्रण वगैरे पाठवलं जेवायचं, आणि ते दोन्ही राजे जे होते ते आले. त्या निमंत्रणाला त्या लोकांनी प्रतिसाद दिला चांगला. त्या राजाजवळ जेवायला वगैरे आले. जेवायला आल्याच्या नंतरला त्या राजाने त्यांची चांगली खातिरदारी वगैरे केली. जे काही तो देऊ शकतो अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांना दिल्या. त्याने त्यांना ज्या गोष्टीसाठी बोलवलं होतं त्या गोष्टीला नेऊन बसवलं, म्हणजेच की जेवायला बसवलं. जेवायला बसवल्याच्या नंतरला ते जे दोन्ही राजे होते ते थोडे कमजोर सारखे व्हायला लागले, कारण त्या राजाने त्यांच्या जेवणामध्ये चक्क विष मिळवलं होतं आणि थोड्या वेळाने त्यांचा मृत्यू झाला तिकडेच त्या जागेवरतीच. हे त्या राजाने त्यांना मारण्यासाठी सर्व काही केलं होतं, चुकीचं केलं होतं त्या दोघांसोबत. ते दोघंही मृत्यू पावले. त्या दोन्ही राजांच्या राज्यामध्ये ही गोष्ट माहिती पडली. त्यावेळेला त्या राजाची जी प्रजा होती ती रागामध्ये या राजाकडे आली, ज्या राजाने त्या दोघांना मारलं, आणि त्या प्रजेने त्या राजाला पण मारून टाकलं. आणि नंतरला त्या तिघांची पण जी काही डेथ बॉडी वगैरे होती ती तिकडेच त्या टेकडीवरती गाळली गेली. अशी ही स्टोरी तिकडच्या लोकांकडून ऐकायला मिळते. पण एवढं सर्व झाल्याच्या नंतरला इकडेच सर्व संपत नव्हतं, इकडूनच सर्व सुरू होत होतं. ज्या काही गोष्टी आहेत भयानक त्या इकडूनच सुरू झाल्या होत्या असं तिकडची लोक म्हणतात. त्यांना गाळल्याच्या नंतरला तिकडे अशा गोष्टी व्हायला लागल्या की लोक अजूनपर्यंत सांगायला घाबरतात. तिकडे असे विचित्र आवाज यायला लागले. तिकडच्या लोकांना अशा गोष्टी भयानक दिसायला लागल्या, जाणवायला लागल्या की ती लोक आजही ती गोष्ट सांगायला घाबरतात. नंतरला तिकडे त्या भागामध्ये पोर्तुगीज आल्याच्या नंतरला त्या पोर्तुगीजांनी तिकडे त्या टेकडीवरती एक चर्च बांधलं. असेबलमधल्या 3 ज्ञानी राजांचं जे काही नाव होतं नावावरती त्या चर्चला नाव दिलेलं आहे. तिकडचे जे स्थानिक लोक आहेत ते असं म्हणतात की त्या 3 राजांचा जो काही किस्सा झाला होता त्यामुळे तिकडची लोक असं म्हणतात, त्यामुळे त्या चर्चचं नाव 3 किंग्स म्हणून ठेवलं. आजही त्या गावातली लोक असं बोलतात की तिकडे वेगवेगळे आवाज येतात, वेगवेगळ्या सावल्या हलताना दिसतात, वेगवेगळे अनुभव येतात लोकांना. पण या गोष्टीचा कोणताही ऐतिहासिक पुरावा वगैरे नाहीये की अशा गोष्टी तिकडे घडतात म्हणून. आणि तो चर्च अजून पण धार्मिक कामासाठी वगैरे वापरला जातो.
पण काही काही लोक असं बोलतात की भरपूर सारे लोक येतात तिकडे आणि वेगवेगळे रिच्युअल्स वगैरे करतात. म्हणजे जे काही तंत्र वगैरे असतं, त्या ज्या काही गोष्टी असतात त्या तिकडे होतात. त्या चर्चच्या बाजूला एक झाड आहे. भरपूर लोक असं बोलतात की त्या झाडावरती काहीतरी आहे, त्या झाडावरती काहीतरी जाणवतं. त्या झाडाच्या जवळ गेल्यावरती असं एकदम भीतीसारखी वाटते, श्वास एकदम कोंडल्यासारखा वाटतो. जणू त्या झाडावरती काही ना काहीतरी विचित्र गोष्ट आहे. भरपूर साऱ्या लोकांना तिकडे असा काहीसा अनुभव पण आलेला. आणि एक तिकडची अशी पण स्टोरी सांगितली जाते की त्या राजाने ज्या वेळेला त्या दोन्ही राजांना मारलं, त्यावेळेला त्या राजाला त्या दोन्ही राजांची एंटिटी जी दिसायला लागली आणि ती खूप जास्त सतवायला लागली. तो राजा नंतरला त्या गोष्टीला सहन करू शकला नाही, डिप्रेशनमध्ये वगैरे गेला आणि त्याने स्वतःलाच मारून टाकलं, स्वतःच सुसाईड वगैरे केलं. अशी पण एक स्टोरी सांगितली जाते. खरं काय हे कुणालाच माहिती नाही. त्या चर्चच्या राईट साईडला एक रूम आहे. त्या रूमच्या इकडे गेल्याच्या नंतरला असं वाटतं की कोणती तरी एक एनर्जी आहे ती हिट करते. तिकडे भरपूर सारे रिच्युअल्स वगैरे केले जातात. तिकडे ब्लडवाले कपडे वगैरे 3-4 छोटी छोटी लाकडं एकत्र बांधून असे काय गोष्टी तिकडे टाकलेल्या आहेत. असं पण बोललं जातं की त्या दरवाजाजवळ एक डिमॉनिक एनर्जी पण राहते. त्या एनर्जीसाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. खूप साऱ्या मूवीची शूटिंग पण इकडे झालेली आहे. आज पण बोललं जातं की ते राजा जे होते तिघं, ते एकमेकांसोबत भांडत असतात, त्याचा आवाज वगैरे येतो असं तिकडची स्थानिक लोक बोलतात. तिकडच्या प्रत्येक दरवाजावरती, त्या चर्चच्या प्रत्येक दरवाजावरती खिळे वगैरे मारून ठेवलेले आहेत. आता ते का मारून ठेवलेले आहेत ते कुणालाच माहिती नाही. तो चर्च कधीच्या काळामध्ये ओपन वगैरे केला जातो. रोज ओपन करतात हे माहिती नाही किंवा बघितलं पण नाही. तिकडे लोक खूप सारे फिरायला जातात दिवसा, पण रात्रीचं कोणी जात नाही. तिकडचे स्थानिक लोक पण जात नाही. भरपूर सारे यूट्यूबर वगैरे इन्व्हेस्टिगेशनसाठी तिकडे गेलेत, त्यांना पण वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. असं काहीसं ऐकल्यावरती, एखादा धार्मिक स्थळावरती अशा काही गोष्टी ऐकल्यावरती एकदम एक वेगळेच विचार येतात मनामध्ये की असं कसं काय असू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली स्टोरी हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर स्टोरी आवडली असेल तर आपल्या स्टोरीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवरती ज्या काही व्हिडिओ आहेत त्या बघा. जर तुम्हाला तुमची अशी काही स्टोरी असेल, तुमचा हॉरर एक्सपिरियन्स वगैरे असेल, रिअल हॉरर एक्सपिरियन्स, तर तो तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती. तिकडे पण जाऊन आपल्याला फॉलो करा. आपल्याला फ्युचरमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी करायच्यात वेगवेगळ्या. तर असो, तोपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. काळजी घ्या. हर हर महादेव. जय बजरंग.